नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडक्यामध्ये अभ्यासणार आहोत रोग व प्रभावित अवयव. मित्रांनो, आजचं व्हिडिओ लेक्चर अभ्यासल्यानंतर तुम्हाला कुठल्याच प्रकारे इतर सोयीची आवश्यकता पडणार नाही, कारण की आपण 100% रोग व प्रभावित अवयव जे की परीक्षेसाठी अतिशय उत्तम आहेत ते घेतलेले आहेत. म्हणून सर्वांनी काय करायचं आहे, अशाच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर जर हवे असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, प्रश्न जर आवडले तर मनापासून फक्त एक लाईक करायचा आहे. तर मित्रांनो, कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आजचं लेक्चर सुरू करूया, रोग व प्रभावित अवयव. तर बघा, आजचा पहिला रोग कोणता आहे, तर बघा पहिला रोग आहे क्षयरोग. कोणता रोग आहे मित्रांनो? क्षयरोग. बघा, हा जो काही क्षयरोग आहे हा आपल्या फुफ्फुस या अवयवाला प्रभावित करणारा रोग आहे, लक्षात ठेवायचा आहे. तसेच बघा, पायलेरिया रोगामध्ये दात आणि हिरडे हे सुजत असतात. म्हणजे प्रभावित अवयव अंग कोणतं असेल तर आपला आहे दात आणि हिरड्या. तसेच बघा, कोरोना सर्वांना माहिती आहे, कोरोना हा डायरेक्ट कशावरती परिणाम करत होता तर फुफ्फुसावरती. तसेच रेबीज. मित्रांनो, रेबीज हा कुत्रा चावल्यानंतर होणारा रोग आहे, ज्यामध्ये हायड्रोफोबिया सुद्धा होतो, जेणेकरून रुग्णाला काय होते तर मित्रांनो पाण्यापासून भीती वाटते. तर हे सरळ सरळ आपल्या चेतासंस्थेवर परिणाम करणारा रोग आहे हा कोणता तर रेबीज. तसेच बघा, धनुर्वात. धनुर्वात ज्यालाच आपण काय म्हणतो तर टिटॅनस म्हणतो. तर हा सुद्धा चेतासंस्थेवरती प्रभावित करणारा कुठेतरी घटक आहे, लक्षात असू द्या. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, अतिशय इम्पॉर्टंट आहे, मधुमेह. बघा, मधुमेह रोगामध्ये व्यक्तीच्या स्वादुपिंडावरती कुठेतरी प्रभाव पडत असतो, लक्षात ठेवा. यानंतर कुष्ठरोग. बघा, कुष्ठरोग हा आपल्या मज्जासंस्थेवरती परिणाम करत असतो. यानंतरचा प्रमाण बघा, रोग बघा काय तर अमांश. अमांश हा कशावरती परिणाम करत असतो तर आतड्यांवरती करत असतो. तसेच बघा, कावीळ आणि पित्त हे जे काही दोन रोग आहे मित्रांनो, हे सरळ सरळ यकृत आपल्या अवयवावर जो काही परिणाम आहे मित्रांनो, प्रभाव आहे, हे घडून आणत असतात. तसेच बघा, मोतीबिंदू. मोतीबिंदू सर्वांना माहिती आहे, हा डोळ्यावरती मोतीबिंदू झाले, त्यानंतर काचबिंदू झाला, कुठल्याही प्रकारे डोळ्याच्या समस्या असल्या तर मित्रांनो ते सर्वचे रोग आपल्या डोळ्यावरती कुठेतरी प्रभाव टाकत असतात. तसेच बघा, मलेरिया. मलेरिया रोगामध्ये मित्रांनो प्लीहा, ज्याला काय म्हणतात तांबड्या पेशी, रेड ब्लड सेल असते ना मित्रांनो, त्यावरती डायरेक्ट अटॅक करणारं काम कोणत्या रोगामध्ये होत असते, प्रभावित होणारं अंग कोणतं असते तर बघा प्लीहा आणि तांबड्या पेशी कोणत्या रोगामध्ये? मलेरिया रोगामध्ये. यानंतर बघा, विषमज्वर टायफॉइड. तर बघा, विषमज्वर टायफॉइड मोठे आतडे. तसेच न्यूमोनिया. बघा, न्यूमोनिया नावाचा जो काही रोग आहे मित्रांनो, हा डायरेक्ट आपल्या फुफ्फुसावर अटॅक करत असतो. तसेच अमिबियासिस हा सुद्धा मोठ्या आतड्यावरती प्रभाव करणारा घटक आहे. एक म्हणजे टायफॉइड आणि दुसरं अमिबियासिस. मित्रांनो, हे दोन्ही रोग अतिशय इम्पॉर्टंट आहेत, जे की मोठ्या आतड्यावरती कुठेतरी आपला प्रभाव टाकत असतात. तसेच बघा, यानंतरचा प्रश्न, अर्धांगवायू नावाचा जो काही रोग आहे हा आपल्या डायरेक्ट चेतासंस्थेवरती परिणाम करून आणणारा घटक आहे, लक्षात ठेवा, रोग आहे. तसेच बघा, मेनिंजायटिस. मेनिंजायटिस हा जो काही रोग आहे हा आपल्या मेंदूवरती कुठेतरी बघा, मे पासून मेनिंजायटिस आणि मेन पासून मेंदू, हे लक्षात ठेवायची ट्रिक आहे. बघा, मेनिंजायटिस रोगामध्ये सरळ सरळ प्रभावित होणारा अवयव कोणता असेल तर तो आहे मेंदू. तसेच यानंतरचा प्रश्न, पोलिओ. पोलिओ मध्ये मित्रांनो पाय आणि मान हे दोन जे काही अवयव आहेत, अंग आहेत, हे प्रभावित होत असतात. तसेच बघा, सायनोसायटिस हा नाकवर प्रभावित करणारा घटक आहे, तसेच रोग आहे, लक्षात ठेवा. इसब. इसब मध्ये काय होते तर त्वचा. बघा, त्वचेवरती इसब होऊन जे काही खाजेचा प्रकार आहे मित्रांनो हे होत असते, लक्षात ठेवा. यानंतर बघा, प्ल्युरिसी. प्ल्युरिसी नावाच्या रोगामध्ये प्रभावित होणारा अवयव आहे, अंग आहे, छाती. ओके. यानंतरचा प्रश्न बघा, अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा, डिप्थेरिया नावाचा जो काही रोग आहे यामध्ये प्रभावित होणारा अवयव कोणता आहे तर तो आहे गळा. तसेच गलगंड. गलगंडामध्ये मित्रांनो थायरॉइड नावाची जी काही आपली ग्रंथी आहे ही प्रभावित होत असते. यानंतरचा रोग आहे ग्लुकेमिया. तर बघा, ग्लुकेमियामध्ये सरळ सरळ काय होते तर डोळा हा प्रभावित होत असतो. यानंतरचा प्रश्न, सायनासायटिस म्हणजे काय तर हाडे. बघा, हाड्यावरती कुठेतरी प्रभाव करणारा रोग कोणता तर सायनासायटिस आहे. यानंतरचा प्रश्न, घटसर्प. बघा, घटसर्प रोगामध्ये घसा हा काय होत असतो तर प्रभावित होत असतो. तसेच यानंतरचा प्रश्न बघा, ल्युकोमिया. बघा, ल्युकोमिया म्हणजे काय तर रक्ताचा कॅन्सर. आणि बघा, रक्ताच्या कॅन्सरमध्ये काय प्रभावित होत असते तर डायरेक्ट सरळ सरळ रक्त हे प्रभावित होत असते. तसेच बघा, एक्झिमा.
एक्झिमा या रोगामध्ये त्वचा ही प्रभावित होत असते. तसेच शेवटचा रोग आहे आपला नेफ्रायटिस. तर बघा नेफ्रायटिस रोगामध्ये मूत्रपिंड जे असते मित्रांनो आपलं ते प्रभावित होत असते. तर बघा मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आणि जबरदस्त क्वालिटीचे व्हिडिओ लेक्चर हवे असतील तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, लाईक करायचं आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचंय, जेणेकरून माझा अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यामध्ये इंटरेस्ट वाढेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच, इथेच थांबूया. सर्वांच्या मनापासून धन्यवाद.